नमस्कार मित्रांनो, आपण यूट्यूबवर जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे मोबाईल एक अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे आणि त्या मोबाईलसोबत तुम्हाला 2-3 सॉफ्टवेअर आहेत ते देखील असणं गरजेचं आहे. तर ते कोणते सॉफ्टवेअर आहेत, एडिटिंगसाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरणार किंवा ऑडिओसाठी कोणते वापरणार किंवा तुमच्याकडे माईक असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी मनोहर पाटील. आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्याकडे स्मार्टफोन कोणताही असो, फक्त त्याची कॅमेरा क्वालिटी जरा चांगली असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर यूट्यूबवर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाच्या जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार तर व्हिडिओ बघणाऱ्याला व्हिडिओची क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. बट सुरुवातीलाच तुम्ही पैसे खर्च करा असं मी म्हणणार नाही. बट तुमच्याकडे जो मोबाईल आहेत आणि आता जे मोबाईल्स आहेत अँड्रॉइड खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत कॅमेरा वगैरे, म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार असं मी म्हणत नाही. त्यातल्या त्यात तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे माईक. आता तुम्ही जर मोबाईलच्या माईकने बोलत असणार तर आवाज थोडा कर्कश येतो, ऑडिओ म्हणजे थोडासा आवाज ऐकायला थोडा वेगळा वाटतो, म्हणून जे व्ह्यूअर्स आहेत ते थांबत नाही आपल्या व्हिडिओवर किंवा लगेच स्क्रोल करतात. तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही एक 500 किंवा 600 रुपयाचा एक माईक आहे, बोया M1 माईक, तर तो परचेस करा. खूप चांगल्या प्रकारचा माईक आहे. मी सुरुवातीला जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तर तेव्हा मी तोच माईक घेतलेला होता आणि यूट्यूब स्टार्ट करत असताना मी एक 1300 रुपये म्हणजे 1300 रुपये मी खर्च केले होते. माईक एक स्टँड घेतला होता मोबाईल ठेवायला, एक ट्रायपॉड, तो आहे 500 रुपयाचा. आणि माईक घेतला मी 600-650 रुपयाचा. असे एक 1200-1300 रुपये मी खर्च केले होते. आता ते खूप आवश्यक होते म्हणून मी खर्च केले होते. आणि जेव्हा तुम्ही खर्च करणार तेव्हा तुम्हाला माहिती राहील की आपल्याला हे काम करावं लागेल, कारण आपण खर्च केलेला आहे. तर खर्च करा. मी सुरुवातीला जेव्हा माझी पेमेंट आत्ता आली, मी सुरुवातीला खूप पैसा खर्च केला आहे. माझा सेटअप देखील आहे. समोर पाईक्स आहे, मागे पडदा घेतलेले, असे पडदे 3 ते 4 पडदे आहेत. खूप टेबल घेतला आहे. माईक माझ्याकडे माईक हा तर वेगळा आहे, हा 13,000चा माईक आहे. अजून भरपूर 3-4 प्रकारचे माईक देखील आहेत. म्हणजे मी पेमेंट येण्या अगोदर मी खूप खर्च केलेला होता. जर लगभग विचार करायला गेला मी 30 ते 31,000 रुपये खर्च केलेला होता. आता खर्च असा केला होता की मला कॉन्फिडन्स होता की मी खर्च करणार तर मी पूर्ण पैसे मी काढेलच यूट्यूबच्या माध्यमाने, मी त्याच्यात सक्सेस होणारच, हे म्हणून मी पण खर्च केलेला होता आणि मी सक्सेस झालो. आपली पहिली पेमेंट आली म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्यासाठी मी एक व्हिडिओ देखील स्पेशल बनवलेला आहे. जर तुम्ही करत असणार तर तुमच्याकडे एक माईक पाहिजे, एक अँड्रॉइड मोबाईल तर आहेच तुमच्याकडे, तो सर्वांकडे असतो, आणि एक ट्रायपॉड घ्यायचा. आता दुसरा आणि मेन पॉईंट आहे, तुमच्याकडे ना एडिटिंगसाठी एक सॉफ्टवेअर पाहिजे. आता एडिटिंगसाठी कोणते सॉफ्टवेअर यूज करायचे व तुम्हाला ऑडिओसाठी कोणते सॉफ्टवेअर यूज करायचे, मी तुम्हाला 2-3 प्रकारचे सॉफ्टवेअर सांगणार आहे. आणि मी आज पण तेच यूज करतोय, मी वेगळे कोणते सॉफ्टवेअर यूज करत नाही. आपण अजून एवढे मोठे यूट्यूबर झालो नाहीत, जसे आपण प्रीमियर प्रो परचेस करू शकतो किंवा दाविंची, असे भरपूर प्रकारचे मोठे मोठे सॉफ्टवेअर आहेत जे आपण परचेस करू शकतो. एवढे मोठे आपण झालो नाहीत म्हणून जास्त पैसा पण खर्च करायचे. माझं एक तत्व आहे की आपलं काम ज्या पैशांमध्ये होत असेल, ज्या वस्तूने होत असेल, त्या वस्तूला आपण जास्त पैसा खर्च करायचा नाही. थोडक्यात सांगतो, माझ्याकडे काइंड मास्टरचं सॉफ्टवेअर आहे. मी पहिल्या 3 वर्षी काइंड मास्टरचं जे सॉफ्टवेअर आहे ते बिना परचेस करायचे यूज करत होतो. जो साईडला त्याचा लोगो येतो, राईट साईडला काइंड मास्टरचा लोगो येतो, विचार करायचा नाही काइंड मास्टरचा लोगो आल्यानंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही, असं काहीच नसतं. तुम्ही यूट्यूबवर आज पण पहा, भरपूर लोक बिना परचेस करायची काइंड मास्टर यूज करताय. आणि यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये किंवा एडिटिंगची जी पण सॉफ्टवेअर असतील त्याच्यामध्ये काइंड मास्टर सर्वात सोपं आणि शिकायला सर्वात सोपं असल्यामुळे त्याला काही जास्त कठीण जास्त असा हाय हार्ड वर्क करायचं अशी काही गरज नाही. इझी तुम्ही एडिटिंग करू शकता. थोडे 4-5 दिवस 10 दिवस तुम्हाला प्रॉब्लेम येईल, बट तुम्ही इझी एडिटिंग करू शकता. म्हणून काइंड मास्टर खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला काइंड मास्टर जमत नसेल तर दुसरा अजून एक सॉफ्टवेअर आहे VN. मी सर्व सिम्बॉल तुम्हाला दाखवेल. हे VN देखील आहे, हे देखील अतिशय उत्तम प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. ते देखील तुम्हाला प्ले स्टोरवर मिळणार आहे. काइंड मास्टर देखील प्ले स्टोरवर मिळणार आहे. असे 2-3 सॉफ्टवेअर आहेत. किंवा मग YT एडिटिंग म्हणजे यूट्यूबचे देखील एक सॉफ्टवेअर आहे, ते देखील तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. असे 3-4 प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही यूज करू शकता बिना पैसे खर्च करायचे. पहिली गोष्ट झालं. आता हा एडिटिंगचा प्रकार झाला. आता रेकॉर्डिंग करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जर तुमच्या मोबाईलच्या जो कॅमेरा असतो त्याच्याने जर तुम्ही व्हिडिओ शूट करत असणार तर त्याला जेवढी क्वालिटी असते तेवढी येत नाही.
तर त्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, प्ले स्टोअरवर जा आणि ओपन कॅमेरा सर्च करा आणि ते जे सॉफ्टवेअर आहे, मी स्क्रीनवर सिम्बॉल दाखवतोय, तेच सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. आणि तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा असला तर तुम्ही त्याच ॲप्समधून तुम्ही शूटिंग करायची आहे. आणि त्यालाच तुम्ही माईकमधून जरी तुम्ही अटॅच केला तरी माईक देखील त्यावर त्या सॉफ्टवेअरवर चांगला काम करतो. कोणताही माईक असो, काही ओपन कॅमेराला सपोर्ट करणारच आहे. म्हणून ओपन कॅमेरा सॉफ्टवेअर हे रेकॉर्डिंगसाठी खूप महत्त्वाचं आणि चांगल्या प्रकारचं आहे. आता तुम्ही रेकॉर्डिंग करणार तेव्हा 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला, की तुम्ही बोलत असताना जरा तुम्ही अगोदर त्याचा अभ्यास करा, त्याचा तो नोट्स क्रिएट करा आणि मग तुम्ही त्याचा अभ्यास करून मग स्क्रीनसमोर या. कारण स्क्रीनसमोर येऊन डायरेक्ट बोलणं हे शक्य होत नाही आणि माणसाची तिथंच हिंमत कमी होते, की माझ्याकडनं होणार नाही वगैरे वगैरे. तर ते तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त थोडा अभ्यास करा. 1 तास अगोदर अभ्यास करा. मला काय बोलायचे, कसे बोलायचे. आणि जर तुमची मदत होत नसेल तर तुम्ही एखादा आरशासमोर उभे राहा. 2-3 दिवस तुम्ही तिथं प्रॅक्टिस करा. समोर आरशासमोर उभं राहून बोलायची प्रॅक्टिस करा. हे बघा, मी जे हे बोलतोय हे सर्व माझ्या अनुभवातून बोलतोय आणि अनुभवातून बोलूनच मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, जे माणसाने अनुभव केलेला असतो त्या गोष्टी माणूस कधीच खोटं बोलत नाही. आणि मी हे का समजून सांगतोय, जर मी पैसे कमवू शकतो तर तुम्ही देखील पैसे कमवू शकतात. आणि पैसा या जगामध्ये पैसा सर्व काही आहे. हे जे यूट्यूब फॅमिली किंवा जो सोशल मीडियाची जेवढी पण फॅमिली तर त्यावर तुम्ही तुमचं नाव देखील कमवू शकता आणि पैसा देखील कमवू शकता. तर तुमच्याकडे ओपन कॅमेरा, काइनमास्टर, VN असे 2-3 सॉफ्टवेअर तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. फ्री आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज द्यायचा नाही आहे. फक्त तुम्हाला पैसे कुठे द्यायचे आहेत, तुम्हाला एक ट्रायपॉड घ्यायचा आहे मोबाईल अटकवण्यासाठी, जो स्क्रीनवर दाखवतोय मी तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एक माईक घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा जो आवाज आहे तो कस्टमरला किंवा तुमच्या व्ह्युअर्सला तो क्लिअर ऐकायला यायला पाहिजे आणि तो तुमच्या व्हिडिओवर थांबला पाहिजे. कारण तो एक वेळेस जर आपल्या व्हिडिओवर थांबला तर आपला प्रत्येक व्हिडिओ तो पाहिल्याशिवाय राहणार नाही. पण तो केव्हा, जेव्हा आपली ऑडिओची क्वालिटी आणि व्हिडिओची क्वालिटी दोघं चांगले असतील तेव्हा. म्हणून व्हिडिओ एडिटिंग करताना आपला चेहरा ब्लर होईल किंवा आपला व्हिडिओ खराब होईल हे देखील तुम्हाला थोडं बघायचं आहे. वाटलं तुम्हाला एखादा लाईट वगैरे लावून घ्या समोर. मी 2 लाईट लावलेत समोर, तर तसं लावू शकता तुम्ही. थोडा जुगाड करायचा आहे. सर्व गोष्टींना पैसा खर्च करायचा नाही. थोडा काही गोष्टींना जुगाड करा आणि ते करा. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला वाटत असेल की मी आज सक्सेस होणार आहे, तेव्हा तुम्ही पैसे अडकवा. जसं मी माझे 1000 सबस्क्रायबर झाले, वॉच टाईम माझा 10-15 हजार झाला होता, तेव्हा मी पैसे खर्च केले की आता आपलं काम फिक्स आहे, आपली पेमेंट येणारच आहे. पेमेंट मला 4 वर्षानंतर आली मित्रांनो. 4 वर्षानंतर का आली ते देखील सांगतो. मी वेळेवर यूट्यूबवर एवढं लक्ष देत नव्हतो. बट 2025 म्हणजे डिसेंबरपासून 2025 डिसेंबरपासून मी यूट्यूबच्या मागे खूप लागलो म्हणजे 1-2 दिवसाआड एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड केलाच पाहिजे. मी असं धैर्य पकडून ठेवलं होतं आणि आज सक्सेस झालो, पेमेंट आली. खूप आनंदाची बातमी. आता माझ्या इन्कममध्ये हे एक देखील इन्कम ॲड झालेलं आहे, म्हणून खूप आनंद झाला आहे मला. असेच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.